कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथे मानसिक आरोग्य समुपदेशन कार्यशाळा संपन्न। मानसिक आरोग्य समस्या व उपाय या विषयावर करण्यात आले होते विशेष कार्यशाळेचे आयोजन। नमस्कार, स्वागत सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाशी संलग्नित कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मानसिक आरोग्य समस्या व उपाय या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। आदित्य बिर्ला शैक्षणिक संस्था व महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या अंतर्गत संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे दिनांक 9 मार्च रोजी यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संवाद मित्र लक्ष्मीकांत मोरे व निरंजन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक ताण तणाव त्याची कारणे मीमांसा उपाययोजना संतुलित जीवनशैली याविषयी सखोल मार्गदर्शन केले। त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन, युवामध्ये वाढती मानसिक आरोग्याच्या समस्या व त्यावरील समर्पक उपाययोजना याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले आहे। मानसिक स्वास्थ्य हे लाजिरवाणी गोष्ट नसून ती आरोग्याची प्राथमिक गरज आहे असेही लक्ष्मीकांत मोरे यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए.पी. सूर्यवंशी यांनी भूषवून कृषी पदवीधरच हा जगात सर्वोच्च आणि अन्नदाता आहे, त्यामुळे कृषी पदवीधरांनी कौशल्य व आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे असा मौलिक सल्ला त्यांनी दिला। डॉक्टर शिवशंकर वानोळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत तज्ञ मार्गदर्शकांची ओळख व त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला व जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले। या प्रसंगी महाविद्यालयातील डॉक्टर शिवाजी माने, डॉक्टर श्रीकांत शिंदे, डॉक्टर गोविंद हामाने, प्राध्यापक सचिन खंडाळे, डॉक्टर सुशांत घाडगे, प्राध्यापक सुरेश नवले, प्राध्यापक बळीराम निमनवाड, प्राध्यापक प्राप्ती आडवळे, प्राध्यापक रोहिणी चव्हाण, प्राध्यापक नेहा साळुंखे व महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। तुम्ही तुमचं आरोग्य जपण्यासाठी कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज करता? नाही, एकाने सांगा कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज करता तुम्ही? व्यवस्था बरं, ठीक आहे। मी तुम्हाला अगोदर त्याची डेफिनेशन सांगतो, नंतर मी तुम्हाला काही गोष्टी त्यामध्ये एक्सप्लेन करतो, बरं का? ज्यावेळी आपण आरोग्याबद्दल बोलतो, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विद्या असणे किंवा समजून घेणे म्हणजे आरोग्य होय। मला सांगा, तुम्हाला कोणताही शारीरिक आजार नाही आहे म्हणजे तुम्ही सगळे बरे आहात का? नाही आहेत ना? गुड। आणि जर समजा तुम्हाला ताप, खोकला, सर्दी झाली, तुम्ही कोणाकडे जाता? सगळे डॉक्टरकडे जाता। गुड। आणि जर समजा तुम्हाला अतिविचार येत असतील, झोप येत असेल, चिडचिड होत असेल, एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, अशा वेळी तुम्ही कोणाकडे गेलं पाहिजे? सायकॅट्रिस्टकडे गेलं पाहिजे, बरोबर आहे? पण ऍक्च्युअली खरं सांगायचं, आपण सायकॅट्रिस्टकडे जातो का? आहे ना? आपण कुठे जात असतो? कुठे जात असतो? त्याची उत्तर माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे? लातूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी गणपत वजिरेसह केजे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।